गार्गेश येतोय गोलंदाज आर्ची वॉरियर्स महाडोली या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी राऊंड द विकेट मारा करतोय अपूर्व। या वेळेला आपण बघितलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय आणि हेच कारण आपण बघतोय की फलंदाज थोडासा अडचणीमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज गार्गेश बघायला मिळेल। या वेळेला आपण बघतोय हा चेल खूप महत्वाचा आहे। जतीन पाटील जतीन किनी चेंडूच्या खाली आहे आणि अपूर्वच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय। एक मोठा खेळाडू अपूर्व बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय। या आधीच्या षटकामध्ये झेल सुटला होता अपूर्वचा, परंतु त्या झेलचा फायदा उचलू शकला नाही आणि न्यू मॅन इन मिस्टर आकाश गरत। आकाश गरत बद्दल बोलायचं झालं तर अग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात सगळ्यात वेगवान अर्धशतक ज्याच्या नावावर आपल्या मागच्या IPL मध्ये आपण बघितलं 2025च्या माखण्याच्याच मैदानावर 14 चेंडू आणि 50 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली। तोच आकाश गरत येतोय मैदानाच्या आतमध्ये, मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय। जबरदस्त अप्रतिम इनिंग त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली होती। तोच आकाश मैदानाच्या आतमध्ये जेवढा चांगला क्रिकेट खेळतोय तेवढा चांगला कबड्डी पट्टू सुद्धा आहे आणि दोन खेळांमध्ये प्रावीण्य मिळवताना मात्र सातत्याने चांगली कामगिरी होताना आकाशकडून आपण बघतोय। अव्वलला आपण बघतोय गार्गेश, काय जबरदस्त लाईन लेंथ मध्ये सुधारणा केली गेली। चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर गार्गेश। आपण बघतोय अप्रतिम गोलंदाजी होते। आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही। 3 चेंडूमध्ये 3 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात, परंतु इथे आकाश आणि आकाशच्या खेळीला सुद्धा इथे पूर्णविराम लागेल का, तर एस। आणि काय जबरदस्त झेल घेताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सज्जित पाटील। आकाशला बाद केलंय इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। अजूनपर्यंत प्रणय घरत येत नाहीत, राहुलला पाठवलंय। 4 षटकांचा खेळ आहे, प्रणय घरत अजूनपर्यंत मैदानात येत नाहीत, तर काहीतरी डोक्यामध्ये असेल। गार्गेशचं हे षटक खूप महत्वाचं आहे। यानंतर येणारे 2 षटकं असतील आणि त्या 2 षटकांसाठी मात्र स्वतःला त्याने थांबवून ठेवलंय, कारण त्या 2 षटकांमध्ये अटॅकिंग फलंदाजी ही प्रणय घरतच्या माध्यमातून होऊ शकते। त्याच्यानंतर रोहन पाटील हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, माकणे प्रीमियर लीग त्याने सुद्धा गाजवली। गोलंदाज सज्ज होताना गार्गेश डॉट विकेट हे विश्लेषण आहे या 4 चेंडूंचं। गार्गेश पाटील नुसतंच म्हटलं जात नाही या खेळाडूला महाडोली एक्सप्रेस, कारण आहे गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये आणि ती सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। इथे मात्र पुन्हा एकदा आल्या पावली परत मिस्टर राहुल घरत आपल्याला बघायला मिळतोय। 5 चेंडूमध्ये तब्बल 3 गडी बाद केलेले आहेत आणि 5 चेंडू निर्धाव फेकण्याचा पराक्रम हा गार्गेश आपल्याला बघायला मिळतोय। प्रणय घरत येतोय, शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। मॅन इन फॉर्म आहे प्रणय घरत, गुणवत्ता ठासून भरलेले आहे। या खेळाडूमध्ये आपण बघतोय गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि एक परिपक्व फलंदाज, आणि खास करून आपण बघतोय की एक हार्ट हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा प्रणय घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय जाताना। एका बाजूने राजला आपण बघतोय 1 चेंडू आणि 1 धाव ज्याच्या नावावर आहे, तर गार्गेशचं बघा हॅट्रिक चेंडू आपल्याला बघायला मिळेल। शेवटचा चेंडू आहे, या चेंडूवर जर गडी बाद केला तर मात्र पहिली हॅट्रिक 2025 आगरी चषक बिरवाडीची बघायला मिळेल। इथे आपण बघितलं तर 3 गडी बाद आणि मेडन षटक एकदा गार्गेश साठी मात्र टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण ह्याच खेळाडूने आगरी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये सुद्धा याच वर्षी 1 मेडन षटक हाताळलं होतं यंगस्टार टेंबोडे या संघाकडून खेळताना। षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात। 3 गडी बाद 9 धावा ही स्थिती आपल्याला बघायला मिळते। दत्तगुरु माकणे या